रत्नागिरी जिल्ह्यामधलं रत्नागिरीमध्ये असणारं एक पिसाळलेलं कुत्रं, त्याचं नाव आहे बाळ माने. ज्यानं प्रत्येक वेळेला पक्ष बदलायचं काम केलं आणि गद्दारी करायचं काम केली आणि एक वेळेला सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवर खरकटं खायला आलेलं ते कुत्रं, त्यानं विधानसभेची उमेदवारी घेतली रत्नागिरीमधून. तेव्हापासून तो खरकटं खात होता उद्धवसाहेबांचं. आणि ऐन टायमाला आत्ताच्या इलेक्शनमध्ये त्याला उमेदवारी जाहीर केली, लढतो म्हणून सांगितलं, AB फॉर्म घेतला आणि भाजपच्या काही आणि शिंदे गटाच्या काही नालायक कुत्र्यांचं ऐकून पैसे खाऊन शिवसेना पक्षाची त्यानं गद्दारी केली आणि उमेदवारी अर्ज मागं काढून घेतला. तर या ठिकाणी त्या बाळ्या मानेचा आम्ही शिवसेना सांगली जिल्हा महिला आघाडी सगळ्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो. या ठिकाणी त्याच्या हातात बांगड्यानं डोक्याला कुक्कूल लावून त्याचा फोटो आम्ही कुत्र्याच्या गळ्यात घातला. कुत्रासुद्धा प्रामाणिक आहे, पण ही बाळ्या माने ज्याचं खातं तिथंच काय करायचं ते करतो असं म्हणून शिवसेनेनं आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. आणि जर काही बाळ्या माने सांगली जिल्ह्यावर कुठं दिसला तर त्याच्या तोंडाला शेण लावल्याशिवाय आमची सांगली शिवसेना राहणार नाही. त्याचबरोबर पक्षनिष्ठा जी काय असते ते सन्माननीय विनायक राऊत साहेब, प्राध्यापक नितीन बानोडे पाटील, दानवे साहेब यांच्याकडून त्यानं शिकावं आणि ज्याच्याकडे गेला आहे त्याच्याशी तर प्रामाणिक राहावं. तर पुन्हा पैशासाठी कुठंतरी आणि काही तर देऊन दुसऱ्या पक्षात जायचं काम त्यानं करू नये. या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो. आणि जर का तो सांगली जिल्ह्यात दिसला तर त्याच्या तोंडाला शेण लावून चप्पलनं मारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.